आपली सगळी वाया गेल्या. हो, सिंधुदुर्गामध्ये किती केसेस ड्रग्ज ओव्हरडोस मध्ये, तरुण 21-22 वर्षाची पोरं मेली ड्रग्ज ओव्हरडोस मध्ये. आता गोवा राज्यामध्ये कुठली पार्टी बंद होते, ती कुठेतरी आतमध्ये घुसवले जातात ड्रग्ज, आणि तिथून मग परत पार्टी असताना तिथे परत पाठवले जातात. आम्ही जेव्हा तिकडच्या एसपीना सांगतो की साहेब आपण काय करताय, नुसते रेड कसले मारताय, अहो रेड तुम्ही अमुकावर माराल, पण त्याच्या मागचा ट्रेल शोधला पाहिजे तुम्ही. ते ड्रग्ज आलं कुठून, त्याचं पेमेंट केलं कोणी. नुसतं एकाच्या घरात ड्रग्ज सापडले. आता साहेब त्यांनी पद्धत बदलली. आता ते काळे निग्रो वगैरे आता येत नाही ड्रग्ज घेऊन कुठल्या राज्यामध्ये. आता त्यांनी लहान लहान मुलं जे स्कूल बॅगमध्ये, जे लहान लहान पोरं जे फिरतात ना, त्यांच्या मार्फत आता ड्रग्ज विक्री सुरू केलेली आहे. लहान मुलं आता याच्यामध्ये आलेली आहेत, या नेटमध्ये. आपण साहेब एका मुलाला पकडलं, त्याच्यामध्ये आपण ड्रग्ज शोधले आणि त्याच्यामध्ये ड्रग्ज सापडले, तर आपण त्या मुलावर केस करणार आहोत. करता त्याच्यानंतर काय, ते ड्रग्ज येतात कुठून.